मध्ये कॉल नका करू रे. मध्ये कॉल केला होता कोणीतरी आता 2-3 कॉल केले त्यामुळे माझं नेट कनेक्शन बंद झालं होतं. माझ्या फोनमध्ये मध्ये कॉल केल्यावर इंटरनेट कनेक्शन बंद होतं. त्यामुळे कॉल करू नका. पाहिजे तर लाईव्ह संपल्यानंतर कॉल करा, उचलतो मी फोन. ठीक आहे, चालू करूया आता. चालेल. तर जी आपण डेट दिली होती तुम्हाला 20 सप्टेंबरची, तर त्या तारखेला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला ऑफिस चालू करायचंय. तर ते चालूच होणार आहे. त्या तारखेमध्ये काय आपण चेंज केलेलं नाहीये. ठीक आहे. तर त्या तारखेला आता आपण जास्त बाकीच्या कोणत्याही विषयावर बोलणार नाही. फक्त आपलं ऑफिस, आपले पेमेंट ह्याबद्दल. बाकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्या म्हणजे इंटरेस्ट घ्यायला वेळ पण नाही आहे आणि तो घ्यायचा पण नाही. तर ज्यावेळेस ऑफिस चालू होईल तर आपला स्टेप असा आहे का तुमच्याकडचं जे आहे अजून एक महत्वाचा पार्ट सांगायचा राहिलाय की आपल्याला म्हणजे सेवेकडं भरपूर तक्रारी वगैरे कुणी म्हणजे ज्याचे कोणाचे काही पैसे नाहीत काय नाहीत अशांनी फक्त एक समाज तर तक्रारी तिथं केलेल्या आहे. 1-2 काय केलेले असतील ते, पण ते एक ॲज गव्हर्नमेंट रेग्युलेटरी बॉडी त्यांचं काम आहे की त्याच्या गाईडलाईन आणि सेवेच्या ज्या कंप्लेंट्स असतील त्या कम्प्लीट करून देणं आपलं कर्तव्य आहे आणि त्यांचं पण तेवढं मॉनिटर करणं त्यांचं काम आहे. तर तिथं आपला जो इश्यू क्रिएट झालेला आहे तर त्यांच्याकडनं असा रिस्पॉन्स आलेला आहे की तुम्ही जे आता सेबीचं काय असतं आजपर्यंत जेवढ्या पण कंप्लेंट राहत झाले आपल्याच नाही दुसऱ्या बाबतीत पण तिथं काय झालं असेल जिथं कुठं काय सेबीपर्यंत गेला असेल तर त्यांचा फक्त मोटिव्ह काय असतो की तुम्ही इन्व्हेस्टरचे पैसे रिटर्न करा. कसे करा, रिटर्न करा आणि रिटर्न केलेले डिटेल आम्हाला सबमिट करा आणि किती दिवसात करतात ते एक रिस्पॉन्स मागवतात की इतके इतके दिवसांनी रिटर्न करू आणि रिटर्न केल्यानंतर त्याचा एक रेग्युलर ते फॉलोअप घेत असतात की जे सेबीचे रिलेटेड कोणी असतील किंवा ॲफिल्स रिलेटेड असतील त्यांना ते माहिती आहे किंवा तुमच्या सेबीच्या वेबसाईटवर जाऊन पण चेक करू शकता का काय त्यांच्या कारवाई वगैरे कशी असते त्यांची. तर त्याच्यामध्ये जसं आपण थोडक्यात काय असतं की तुम्ही हे पैसे रिटर्न करताना आम्हाला त्याचा फॉलोअप द्या की तुम्ही असे रिटर्न करता काय वगैरे. तर ते आपल्याला ते कंप्लेंट्स ते कम्प्लीट करू नये तर त्याकरता आपला वेळ वगैरे काय लागत नाही. फक्त त्याचे फॉर्मॅलिटी असे असतात की तुम्ही तुमचा पूर्ण डेटा तुमचे काय होते ते एवढी अमाऊंट होते काय होते आपण जसे पैसे घेतले होते दिले होते काय कुणाचे कॅशमध्ये घेतले होते कुणाचे ऑनलाईनमध्ये घेतले होते ते काय कसे घेतले असतील त्याचे ते डिटेल. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला जे सांगितलं होतं की ज्यांनी पैसे ऑनलाईन पाठवलेत म्हणजे फोन पेने पाठवले, गुगल पेने पाठवले, भीम ॲपने पाठवले, आरटीजीएस केलं, आयएमपीएस केलं, युपीआय केलं, काय जे केलं असेल तुम्ही कोणत्या मार्गाने दिले असतील कॅश व्यतिरिक्त बाकीचे चेकने, तर तुमच्या त्या बँकेचं स्टेटमेंट ज्या अकाउंटमधून पैसे डेबिट झालेत त्या अकाउंटचं स्टेटमेंट आपल्याला लागणार आहे. त्या अकाउंटचं स्टेटमेंट असं लागत त्याच्यामध्ये अकाउंट होल्डरचं नाव, तुमच्या फर्मचं अकाउंट असू द्या किंवा तुमच्या स्वतःच्या नावावर असू द्या, बायकोच्या नावावर असू द्या, पाहुण्याच्या असू द्या, मित्राच्या असू द्या, कोणाच्याही असू द्या, ज्या अकाउंटमधून पैसे तुम्ही आपल्याकडे दिले होते त्या अकाउंटचं ते स्टेटमेंट, त्या अकाउंटची एंट्री तुमची किती एंट्रीज असू द्या तशा जेवढे असतील ते तुमच्या आता लक्षात आहे. तर ती एंट्री विथ ते स्टेटमेंट त्याच्यामध्ये तुमचं नाव, अकाउंट होल्डरचं नाव, ते सगळं ऍड्रेस वगैरे काही कम्प्लीट दिसायला पाहिजे आणि त्याच्यावर बँकेचं सील पाहिजे. म्हणजे इंटरनेट बँकिंग वरून डाउनलोड केलं स्टेटमेंट चालणार नाही कारण त्याच्यात एडिटिंगचे चान्सेस असतात आणि ते आपण क्रॉस चेक करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही बँकेकडनं ऑथोराइज ते स्टेटमेंट घेऊन तेवढे एक पेज जी एंट्री तुमची असतात ते सहज भेटून जातं. ते 5 मिनिटाचं काम आहे ते कुठेही तुम्हाला सहज भेटून जाईल. तुमच्या ते लक्षात असतं आपण कधी केलं होते ते ट्रान्झॅक्शन वगैरे ते बघून तेवढं स्टेटमेंट काढून तेवढं ऑफिसला सबमिट करा. प्लस तुमच्याकडे जे काही पावत्या असतील त्या पावत्या ओरिजिनल तुमच्या पावत्या लागतील आपल्याला तिथं. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं कुणी मी पैसे काढून देतो किंवा मी काय करतो मला कमिशन द्या असं काहीतरी कुठं नाही करून तुमच्या पावत्या कोणी घेतल्या असतील तर ते आता वापस बोलून घ्या.
व्यवस्थित तुमच्या काय असेल ते तुमच्या जवळ ठेवा, काय जे तुमचे पुरावे असतील ते जवळ ठेवा, ते पण आपल्याला लागेल. प्लस तुमचं ज्याच्या नावाने आपल्याकडं इन्व्हेस्टमेंट असेल त्याचं ओरिजिनल केवायसी आपल्याला लागेल. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड नसेल तर काढून घ्या, ठीक आहे. किंवा मग एखाद्याचं काढणं शक्य नसेल, कुठल्याही कारण म्हणजे कोणत्या किरकोळ कारण वाचून जर काढायचं राहिलं असेल का आधार अपडेट नाही वगैरे वगैरे अशा कारणामुळे बाकी असेल ते काढून घ्या. नसेलच निघत तर त्याच्यावर ऑप्शन आहे, शक्यतो काढून घ्या. ज्याचं निघतंय त्याने काढून घ्या. प्रोसेस आपल्याला इझिली जाईल. जेवढं तुम्ही मला सुरळीत करणार तेवढं आपली प्रोसेस यातली सोपी जाईल. ही झाली एक स्टेप. आणि व्यक्ती स्वतः आपल्याला वेळोवेळी लागणार आहे ऑफिसला पैसे घेताना, सगळ्या डॉक्युमेंट कंप्लेंट सगळे कम्प्लीट करताना आपल्याला व्यक्ती तिथं स्वतः प्रत्येक वेळेस हजर लागणार आहे. असं नाही की आतापर्यंत तुम्ही भले दुसऱ्या मार्फत दिली असेल किंवा कोणाचं काय केलं असेल, पण जिथं इथं माझ्या सिस्टमला आणि पावतीवरती नाव आहे तर तोच व्यक्ती, त्याच नावाचा व्यक्ती आपल्याला तिथं स्वतः लागणार आहे. कोणत्या केसमध्ये समजा डेथ केस आहे वगैरे असं काय असेल तर त्या केसमध्ये डेथ सर्टिफिकेट आणि जे त्यांचे कायदेशीर वारसदार असतात त्याच्यासोबत आपण व्यवहार करू. त्या इथून मागं ज्या डेथ केस झाल्या होत्या त्याच्यात आपण कसे सेटल केले ते बऱ्यापैकी माहिती, त्याच हिशोबाने ते होईल लिगली जे असेल ते. फक्त व्यक्ती स्वतः लागेल, म्हणजे त्या गोष्टीमध्ये करू नका. आपण जी डेडलाईन तुम्हाला दिली होती आणि आता ही गोष्ट तुम्हाला म्हणजे एकदम स्पष्ट करतो की मी तुम्हाला खोट्या आशेवर आजपर्यंत बसवलेलं नाही. जोपर्यंत आपली सिस्टम सगळी सुरळीत चालू होती तोपर्यंत आपण एकदम निष्पक्ष आणि कुठलाही काही भेदभाव न करता सगळं काही काम आपलं व्यवस्थित चालू होतं. पण आता म्हणजे हे संकटच एवढे मोठे आले आणि सगळ्याची आर्थिक कोंडी झाली. म्हणजे असं काही नाही का मी खूप इकडे येऊन मजा करतोय आणि असा काही प्रकार नाही. मी पण खूप आर्थिक कोंडीत सापडलोय म्हणून तर तुमच्यावर आज ही वेळ आली. आणि आज कुठेतरी आपल्या तालुक्याला जिल्ह्याला हा खूप मोठा म्हणजे डाग लागलेला आहे. खूप म्हणजे खूप नाव खराब झाले. बाकीच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. कोणी कोणाचे व्यवहार कसे केले असतील ते त्यांना माहिती. मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. मला फक्त माझ्याबद्दल बोलायचंय. पण माझ्या माझ्या बद्दल जे आहे आणि हा जे आहे हा एक ना एक रुपया आपल्याला रिटर्न भेटणार आहे, ठीक आहे. याच्यातला हा ठीक आहे वेळ लागल, टप्प्याटप्प्याने येईल, कसं येईल, पण आपण स्टार्ट करतोय. आपण पैसे वाटायला स्टार्ट करतोय. आपल्याला काही करून ही अमाऊंट कशी टप्प्याटप्प्याने कशी जशी देता येईल तशी पण सर्वांची रिटर्न करायची. कोणाचा एकही रुपया आपण बुडवणार नाही. ही माझा तुम्हाला शब्द होता की 20 सप्टेंबरला मी तुमच्यापाशी येणार. आणि काय कारण तो वेळ मला हवा होता, तेवढ्या गोष्टी हव्या होत्या, तेवढ्या मी घेतल्या. तेवढ्या गोष्टी जे मला गोष्टी करायच्या होत्या ते मी केल्यात. मी तुम्हाला सांगतो अक्षरशः माझं काय जे असत सगळं मी देशोधडीला लावून माझं सगळं फंडिंग वगैरे उभा केलंय. आता माझं ट्रेनिंग वगैरे सगळं बंद होतं. 20 तारखेपासून सगळं मी स्टार्ट करतोय. आणि मलाही तुमच्याकडनं तेवढी अपेक्षा आहे की जेवढं मी आजपर्यंत तुम्हाला काय करतो तुमच्यासोबत राहिलं, तुम्हाला जसा रिस्पॉन्स केलाय तर तुम्ही मला तसा रिस्पॉन्स करावं, काही गोष्टी समजून घ्यावं. नाही तर विनाकारणच काय ऑफिसला गर्दीच करायची, मला आजच पाहिजे, मला उद्याच पाहिजे. हा पैसे कोणाचे बुडणार नाहीत. फक्त जसं आपल्याकडे डेटाबेस आहे त्याच्या हिशोबाने ज्या छोट्या रक्कम आहे ते आपण देणार. कारण सगळ्यात अमाऊंट जे कमी आहेत त्यांची आपल्याकडे नंबर ऑफ कस्टमर ते जास्त आहेत. तर त्यांना आपण आधी मोकळे करणार. बाकीच्यांना जे आहेत जे माझ्या संबंधातले आहेत ते त्यांना मी स्वतः फोन करून सांगितलं की तुम्ही थांबा. जसं जसं मला मॅनेज होईल तसं जसं माझ्या लेवलवर केलं ते थांबायला तयार आहेत. ठीक आहे बाबा तुम्ही आम्हाला 1 वर्षाने द्या, 6 महिन्याने द्या. जसं आपल्याला येतं कॅश उपलब्ध झाली, कॅश डीडी उपलब्ध झाला, डीडी आरटीएस उपलब्ध झाला, आरटीएस जे काय करता येईल माझ्याकडे मी बेस्ट करणार आहे. याच्यात फक्त एवढं आहे की तुम्ही याच्यामध्ये मी असं काही करणार नाही की माझ्या जवळचे हे ते किंवा मी कुठे जाणार नाही. जाणारा माणूस परत येत नाही आणि ज्याला यायचे तो कधी कुठे जात नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मी तुम्हाला अगोदरपासून सांगत होतो की मी तुमचे पैसे बुडून कुठेही जाऊ शकत नाही. हा माझ्या मागं काहीतरी अडचण आहे, माझी खरोखर आर्थिक कोंडी झाली होती म्हणून मला या गोष्टीचं निर्णय काही घ्यावा लागले. हा तुमचं तेवढं प्रेम होतं, तुम्ही तेवढे थांबले, तुम्ही जेवढा रिस्पॉन्स केला त्या गोष्टीचा मला आजही अभिमान आहे. एवढा तुम्ही विश्वास ठेवला आणि तो इथून पुढे ठेवणार हे पण मला माहिती आहे, ठीक आहे. पण तुम्हाला या सगळ्या संकटातून मी मोकळं करणार आणि मी स्वतःही मोकळं होणार हे एवढं मी तुम्हाला शब्द देतो. तर तिथं आपल्याला सगळ्यात अगोदर तिथं तुमचा सगळा डेटा लागल. ते सिस्टम आपल्याला सगळं क्रिएट करावं लागेल. त्याच्यात 7, 8, 10 दिवस जे जातील ते जातील. पण 20 तारखेला तिथं कर्मचारी आपल्या ऑफिसला बसतील. तिथं त्यांना जे लागतील डिटेल ते तुम्ही आणून सबमिट करा. प्लस ज्यावेळेस तुम्ही तिथं येतील ते सगळे डिटेल घेऊन आता आपला जो आता अगोदर आपण काय करायचं सगळं ऍडजस्ट केलं तुम्हाला माहिती आहे. याचे पेमेंट त्याच्याकडे त्याचे याच्याकडे म्हणजे कसं जसं सुटेबल होईल सगळ्यांना माहिती आहे. आपण कधीच कोणाची अडवणूक केलेली नाही. जसं जसं करता येईल तसं आपण केलंय. पण आता ते शक्य नाही कारण आपण कायदेशीर अडचणीत पण भरपूर सापडलेलो आहे. आपल्याला त्याच्यातून निघायचं. कारण ज्या दिवशी मी अडचणी देईन त्या दिवशी मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं
मी तुम्हाला याच्यापासून पण अडवलं नाही. कोणाला कायदेशीर कारवाई करायची त्यांनी करा. कारण मी तुम्हाला अडवू शकत नव्हतो. तो तुमचा मूलभूत हक्क आहे. तुमच्या कोणतेही हक्क आणि मी नाही केलं तरी ज्याला जे करायचं ते करतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला कधी अडवलं नाही. फक्त तुम्हाला एवढं सांगतो, ज्या दिवशी मी अडचणीत येईन त्या दिवशी सगळं सिस्टम बंद होऊन जाईल. आणि जोपर्यंत मी व्यवस्थित आहे तोपर्यंत मी तुमचा एक ना एक शेवटच्या श्वासापर्यंत एक ना एक रुपया तुमचा परत करायचा प्रयत्न करणार आहे. आणि तो करत राहणार आहे. असं काही नाही की फक्त मी आलोय मी तुम्हाला सांगतो या तुम्ही उद्या या तुम्ही परवा, असं काही नाही. प्रॅक्टिकली ऑफिसला कर्मचारी बसणार आहे, तिथं पैसे देणार आहे, त्याचे सीसीटीव्ही वगैरे सगळं चालू राहणार आहे. तिथं कोणी येऊन बघू शकतो काय चाललंय काय नाही. सगळं काय ट्रान्सपरंट राहणार आहे. असं म्हणजे काही नाही का फक्त द्यायचे तारखीन हे न ते असं काही होणार नाही. प्रॅक्टिकली फक्त आपल्याकडे जसं जसं आणि माझं सिस्टम तुम्ही मला व्यवस्थित तिथं काम करून दिलं, सगळं करून दिलं. म्हणजे माझे मी काय दिवसाचे 10, 20, 50 लाख रुपये जे काय कमवत, माझे जे मी 1 रुपया कमवत ते तुमचा येणार आहे. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. त्यामुळं तुम्ही मला जेवढा रिस्पॉन्स चांगला करणार तेवढा आपण यातून लवकर बाहेर निघणार आहे. त्यामुळं ही फक्त तुम्हाला कळकळीची विनंती आहे. बाकी ज्याचे पैसे नाहीत तो काही करू शकतो. त्याच्याबद्दल आपल्याला काहीच बोलायचं नाही. ते मला मला कोणी तोंडावर शिवी दिली तरी मी त्याला आता रिॲक्ट करणार नाही, कारण तेवढा वेळ माझ्याकडे राहिला नाही. आणि माझी मेंटॅलिटी तेवढी खराब करून घ्यायला म्हणजे माझी इच्छा पण नाहीये. हा, कोणाला काय वाटलं की याला बोलायचंय, कोणाला वाटलं तुम्हाला वाटलं मला येऊन भेटायचं 2 शिव्या द्यायच्यात, तरी तुम्ही येऊन तुमचं मन मोकळं करून घेऊ शकता. त्याच्याबद्दल काही नाही. यायचं 2 शिव्या द्यायच्या मस्त. काय मी तुम्हाला रिॲक्ट करणार, तुमचं मन मोकळं होईल, तुम्ही निघून जायचं. म्हणजे ह्या पद्धतीने आपलं कामकाज चालणार आहे. म्हणजे कोणाला जर वाटत असेल तर माझे पैसे नाही पण मी विनाकारण येऊन दांगडो करत, तर त्यालाही अलाउड आहे. त्याने येऊन ते दांगडो करून निघून जावं, पण माझ्याकडून त्याला अँसर भेटणार नाही. मी तुम्हाला काही रिॲक्ट करणार नाही. माझ्याकडनं तुम्हाला एकही शब्द वाईट येणार नाही किंवा तुम्ही मला येऊन काही केलं तरी मी तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर देणार नाही. माझं फक्त काम एकच चालणार आहे की मनी जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशन. म्हणजे माझे जे पैसे येणार ते मी जसे जसे उपलब्ध होणार तसे वाटत चालणार आहे. आणि ते पब्लिकच्या समोर वाटत चालणार आहे. असं हिडन असं काही नाही. आणि जे मॅक्झिमम आपला प्रयत्न राहणार आहे चेकने किंवा कॅशने पैसे द्यायचे का, जेणेकरून पब्लिकच्या समोर येईल. असं काही नाही की मी म्हणायचं मी 100 लोकांना दिले मी 200 लोकांना दिले ना, असं काहीच नाही. कोणते लोक येईल काहीच नाही. बाकीच्या सारखं बाकी इथं काही होणार नाही. आजपर्यंत जेवढ्या आर्थिक संस्था आजपर्यंत बंद पडल्यात तिथून पैसे रिकवर होत नाही का, हा तिथं प्रॉब्लेम झालेला असतो. कारण पण माझं त्याच्या मागे भाग्य एवढे की जे तुम्ही मला रिस्पॉन्स करतात का, जो आजपर्यंत कोणी कोणाला केलेला नाही एवढा चांगला रिस्पॉन्स तुम्ही मला दिलेला आहे आणि एवढा विश्वास दाखवलेला आहे. आणि त्याच्यामुळं मलाही इच्छा नाहीये म्हणजे तुमचा 1 रुपया बुडवून मारण्याची माझी इच्छा नाहीये. त्यामुळे तुमचा एक ना एक रुपया कसा परत करता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न आहे. आणि आपण त्या दिलेल्या तारखेला 20 तारखेला बरोबर ऑफिस चालू होते. फक्त गाईडलाईन असे आहेत की तुम्ही ज्या 20 तारखेला तुम्हाला कळलं की आज ऑफिस चालू झाले म्हणजे तुम्ही 20 तारखेला सकाळी यायचं आणि तिथं गर्दी करायची, असं काही करू नका. त्याच्यामध्ये 20 तारखेला आपण असं काहीतरी सिस्टम करू का ऑफिसला येण्याचं, रोजचे किती लोक घेता येतील कसे घेता येतील तुम्ही यायचं, तुमची ते डिटेल द्यायची आपल्याला. कमीत कमी दिवसात डेटाबेस क्रिएट करायचा आहे 7 ते 5 दिवसात, जेणेकरून तुमच्या सगळ्या रिसिप्ट वगैरे त्याच्यामध्ये हे झालं तुमचे काय, हा परत परत का आमच्याकडून हे घेतोय सगळे घेतोय. माझ्याकडं बऱ्यापैकी तो जो डाटा तुमचा आहे तो अनऑर्गनाइज म्हणजे तो विखरलेल्या अवस्थेत आहे. तो परत जमावजमी करण्यात एवढा मला वेळ लागणार आहे, तेव्हा त्यापेक्षा कमी वेळात मी तो तुमच्याकडून कलेक्ट करू शकतो. म्हणजे टाइम काढायचा अशातला तो भाग नाहीये. लिगली उद्या आपल्याला कोणी अडचणी आणलं, ज्या दिवशी मी लिगली अडचणीत आलो मी वारंवार तुमच्यासमोर हात सोडून हे चुकी तुम्ही मला वेळ कशासाठी मागत होतो की मला या सगळ्या गोष्टी करता येतील. त्याच्यामुळे तुम्ही जे जे लागल ते जी लिस्ट मी तुम्हाला सांगतोय तेवढी लिस्ट तुम्ही तिथं घेऊन येणे, सबमिट करणे. दुसरी गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचे 4-5 ग्रुप आहेत ऑफिसचे, ज्याच्यावर तुम्हाला सगळ्या अपडेट भेटतात, जेव्हा सर्वचे अपडेट आहेत. त्याच्यामध्ये बरेच लोक असे विनाकारण जॉईन झालेले आहेत ते काही करतात. तर ते ग्रुप आपण सगळे ऑफिस चालू झाल्यानंतर डिलीट करणार आहे. त्याच्यानंतर डिलीट केल्यानंतर जो माणूस तिथं येईल स्वतः येईल, त्याचा जो मोबाईल नंबर असेल तोच आपण त्या ग्रुपमध्ये ऍड करणार आहे. म्हणजे तुम्ही क्विकली तिथं तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही ग्रुपमध्ये मेसेज टाकू शकता आणि तुम्हाला ती लगेच त्याचा रिप्लाय भेटेल. काही असेल म्हणजे तुमची येणारी चक्कर वाचेल, हॅरसमेंट वाचेल, तुम्ही ज्या आपल्याला एखाद्या बळी पडणार असाल ती वाचेल. म्हणजे जेवढी गोष्ट आपल्याला ट्रान्सपरंट करण्यात येईल तेवढी आपण ती करणार आहे. प्लस आज ऑफिसला एवढ्या लोकांचे 200 लोकांचे 500 लोकांचे आज आपण पैसे दिलेत, ही यादी त्या ग्रुपला ती येऊन पडणार. त्यांच्या अमाऊंट, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे पत्ता, त्यांचा विथ तुम्ही लागले तर आपण सीसीटीव्ही सोशल नेटवर्किंगला कनेक्ट करू शकतो. युट्यूबला वगैरे की तुम्ही लाईव्ह बघू शकता घर बसून की ऑफिसला काय चालू आहे. म्हणजे हिडन असं काही राहणार नाही. आपला मोठं फक्त एकच आहे की 100% डेथ कव्हर करायचं. म्हणजे जी काही तुमचं देणं मला लागतं की ते 100% मी तुम्हाला कसं रिटर्न करणं ते ह्या उद्देशाने मी हे चालू करतोय. मग याच्यामध्ये कोणाचा 1 रुपया बुडवायचा किंवा कोणाचं काय करायचं. आणि शक्यतो ह्या गोष्टी टाळा की मी तुमची लवकर काढून देतो. जे ऑफिसच्या प्रोटोकॉल नाही होणार तेच होणार आहे. लवकर काढून देतो, मला 2% द्या, मला 5% द्या, अशा भानगडीत पडू नका. कारण पैसा मला जाणार आहे, तुमच्या खिशात येणार आहे, मध्ये पैसा जाऊ देऊ नका. या गोष्टीत तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे काही होईल ते डायरेक्ट ऑफिसला होईल. मध्ये कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका तुम्ही.
त्यामुळं ही गोष्ट मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलोय. हां, कुणाची जर पावती वगैरे हरवली असेल किंवा काय झाले असेल, धुण्यात गेली असेल, गाळ झाली असेल, फाटली असेल, जळाली असेल, उडून गेली असेल, तर त्याच्यावर बी आपल्याला ऑप्शन आहे. तुम्ही ऑफिसला या, भेटा, सांगा. आपल्याकडं तुमचे ॲडिशनल तसे ते पुरावे आहेत. आपल्याकडे त्याच्या सेकंड रिसिप्ट आहेत, रजिस्टर आहे, आपल्याकडे बुक आहे, सॉफ्टवेअर एंट्री आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे असं म्हणू नका की माझी पावती हरवली, आता मला भेटणार नाही का. डिप्रेशनमध्ये जाऊ नका. तुमचा पैसा ज्याचा पैसा आहे ना, त्याचा पैसाच भेटणार आहे. त्याला म्हणजे तुम्ही जरी नाही घेतली तरी मी ते तुमचे देणार आहे. मला तुमच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहायचं नाहीये. कारण आणि मी तुमचे देतोय म्हणजे काय तुमच्यावर उपकार करत नाही. ते तुमचे पैसे आहेत. मला कोणताच अधिकार राहत नाही की तुमचे पैसे मी खर्च करावे किंवा राहावे. तुमच्या 1 रुपया बुडवायचा मला तो अधिकार राहत नाही. ते कोणत्याही इथिक्स मध्ये बसत नाही. त्यामुळं तुमचे पैसे तुम्ही जे हक्काने घ्या ते तुम्हाला मिळणारच आहेत. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की माझी पावती हरवली किंवा मी कोणाकडे दिली होती तो देत नाही. असं काही होणार नाही. ज्या नावाने पैसे आहेत त्या नावाची पावती हरवू द्या. तो माणूस माझ्या समोर या. तुम्ही सांगा फक्त मला मी असे दिले होते, असे होते. आपण सगळं रेकॉर्ड चेक करू. आपण ते सगळे पैसे काढून देऊ. मी तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे. पण तुम्ही विनंती करून तुम्ही कुठल्याही दिशाभूलीला, कुठल्याही भूलथापीला बळी पडू नका. तुमचे पैसे तुमचे मी 100% देण्यासाठीच तिथे येतोय. त्यामुळे तुमचा 1 रुपया बुडणार नाही. माझी एक म्हणजे हात जोडून विनंती आहे तुम्हाला. बाकी कोणाला माझ्याबद्दल काय राग असेल, कोणाला माझ्याबद्दल काही चुकीचं बोलण्यात गेलं असेल किंवा कोणाला वाटलं असेल तुम्ही वाईट बोलले किंवा तुमच्यामुळे माझं काही नुकसान झालं असेल, तर त्याच्याबद्दल मी सध्या फक्त तुमची माफीच मागू शकतो. याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही. तुम्हाला कोणाला काय वाटलं असेल की नाही याच्याबद्दल मला काय बोलायचं, तुम्हाला 2 शिव्या द्यायच्यात, तेही तुम्ही देऊन घ्या. त्याच्याबद्दल पण मला काही रिॲक्ट नाही करायचं. तुम्ही ऑफिसला या, मस्त तुम्ही शिव्या देऊन जा तुम्हाला योग्य वाटलं तर. त्यालाही आपली तयारी आहे. बाकी तसं काही नाही. मी मी तुम्हाला सुरुवातीपासून तिथं होतो त्यावेळेस पण सांगत होतो की मी तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी प्रलोभित करत नाही. कारण तुम्ही आज माझ्याकडे येत आहे, माझ्यावर विश्वास ठेवून येत आहे. तुमचा विश्वास कमावला हीच माझ्यासाठी खूप मोठी कमाई आहे. मी माझा आज तुम्हाला सांगतो, माझ्याकडे काही ठेवलं नाही. सगळं विकून सगळं काय असं उभा करून फंडिंग उभा केलं की ज्याच्यावर मला 2 रुपये जनरेट करता येतील आणि मी तुमचे देऊ शकतो. कारण याच्यामध्ये माझं मी सर्वस्व गमावलंय तुम्हाला सांगतो. मी आर्थिक आज शून्य झालेलो आहे. माझ्याकडे काही राहिलं नाही. माझ्या अगोदरपासून काही कर्ज नव्हते. इथून पुढे येणार नाही. एकदा तुमच्या सगळ्या कर्जाच्या ओझ्यातून मी मोकळा झालो की मी माझी काम करून मी माझी उपजीविका भागवू शकतो. एवढं माझ्याकडे म्हणजे काम करण्याची माझी तयारी आहे. मला काही गरज नाही, काही नाही. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो फक्त तुमचं सगळं हे व्यवस्थित होईपर्यंत मला सहकार्य करा. आणि तुमच्याकडनं मला कसलीच मदत लागत नाही. म्हणजे मला तुमच्याकडनं काय ना 1 रुपयाची आशा आहे किंवा मी तुमच्याकडून काही मागणार नाही किंवा तुम्हाला काय म्हणणार नाही की मला 2 रुपये आधी द्या मग मी तुम्हाला 4 रुपये देतो. की तुमचे पैसे मी सगळे देऊ शकतो एवढी कॅपॅसिटी मी ठेवली होती. मी तुम्हाला अगोदर पण सांगत होतो माझ्याकडे सगळे बॅकअप्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि तेवढा मेंदू, तेवढी बुद्धी माझ्याकडे आहे की जेणेकरून मी 2 रुपये कमवून पण तुमचे देऊ शकतो. एवढ्यापर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणून मी हे सगळे कुठे नाही करत होतो. मग सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढे का काही झालं तुम्हाला कोणी सांगितलं की तुमचे पैसे बुडणार आहे. आता खूप लोक म्हटले की आता एवढे गेले, कोणीच आलं नाही, कोणी येऊ शकत नाही. मला मान्य होतं, पण माझ्या स्वतःला माहित होतं ना मी जाणार आहे, मी काय करू शकतो, मी कोणाचे देऊ शकतो, कोणाचे नाही देऊ शकतो. कोणत्याही मार्गाने तुमचे देणार, पण पैसे तुमचे देणार. माझी तेवढी कॅपॅसिटी होती. फक्त माझ्याकडे मल्टिपल वेळ होते. मला कोणत्या मार्गाने काय करता येईल ते मला वेळ मागत होता. तेवढा तुम्ही दिलाय खूप म्हणजे संयमाने दिलाय. आज मला पब्लिक पासून रिस्पॉन्स भेटतो की सर तुम्ही या फक्त, आम्हाला नको. आज जवळपास 50% लोक मला म्हणले तुम्ही या, आमचे पैसे 1 वर्षाने द्या. पण तुमचं हे प्रेम आहे माझ्याबद्दलचं. मला फक्त तेवढं प्रेम कमवलं माझं खूप झालं. मला काही म्हणजे त्याच्या मागे लागत नाही. आज तुम्ही तिथं आल्यावर बघताल मी माझं अक्षरशः सगळं शून्य करून हा पैसा उभा केलाय की जेणेकरून मी तुमचा 1 ना 1 रुपये मिटवू शकतो. हा माझा शेवट म्हणजे याच्यात अंत जरी झाला तरी मी मागं हटणार नाही. पण मी पळून वगैरे काय जाणार नाही. तुम्हाला या अगोदरपासून मी सांगत होतो आणि मी कधीही जाऊ शकत नाही. मी शेवटचा रुपया माझ्याकडे असेल पण मी तुमचा तो देणार आहे आणि त्याच्यासाठीच प्रयत्न करणार आहे. मी पळून जाणाऱ्यातला नाही आणि जाणारही नाही. हा माझ्याकडून चुका झाली, माझ्याकडनं नाही देणं झालं तर मी त्याची शिक्षा तुमच्या समोर तिथं बघल. मी स्वतः येईल तुमच्या समोर पोलीस स्टेशन, तुम्ही गुन्हा दाखल करा, मी अटक होऊन जातो. पण मी पळणार नाही. कारण त्या कॅटेगरीतला मी नाही. तो उद्देश समोर ठेवून मी हे काम केलेलं नाही. मी माझा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि शेवटपर्यंत तो प्रामाणिकच असेल. आणि सत्याची गोष्ट आहे आणि जो प्रामाणिक काम करतो त्याला यश पण भेटतं. मला आजपर्यंत भेटत गेले. आजपर्यंत मला जेवढ्या समस्या आल्या त्याच्यात मला सोल्युशन भेटत गेले आणि आज पण भेटलेले. त्यामुळे मी या छोट्या मोठ्या गोष्टीला डग मागणार नाही. आता याच्यात सगळ्या व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, त्या सगळ्या प्रकारचे लोक मला भेटणार आहे, मला माहिती आहे. त्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टीला फेस करण्याची माझी तयारी आहे. पण माझ्याकडनं कोणालाही प्रत्युत्तर भेटणार नाही. मी आधी सांगतो तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता. त्याचे पैसे नसतील ते मला त्रास देतात. आजही तुम्हाला सांगतो म्हणजे मला एवढं टॉर्चर केलं जातंय का हे काय करू नको, पैसे द्या म्हणजे दिले न जावं आणि हे सगळं चालू न व्हावं यासाठी टॉर्चर केलं जातंय. त्याच्या मागचा उद्देश फक्त आसुरी आनंद घेणं वगैरे असं काय असेल तर ते मला काही माहित नाही. मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. पण मी त्यांना चांगलं वाईट कसंही रिॲक्ट करणार नाही, केलं नाही आणि करणार पण नाही. मी त्यांना कसंच बोलणार नाही.
फक्त एवढं सांगतो की त्यांना फक्त हात जोडून विनंती रिक्वेस्ट आहे, तुम्हाला मला काय वैयक्तिक त्रास द्यायचा द्या, पण एवढ्या गोष्टीपर्यंत त्रास आणू नका का ह्या गोरगरिबांच्या ₹1 पुढं ₹2 पुढं, कारण सगळ्यांचे कष्टाचे पैसे आहे. कुणी पैसे झाडाला लागत नाही, पैसे कुठं सापडत नाही, मला सगळं माहिती आहे. मी खूप पैसे पाहिले, पण पैसे हे फक्त कष्टाने कमावं लागतात. पैसे कुठेही सापडत नाही, एकही रुपया रस्त्यावर सापडत नाही. पैसा जर कमवणं इतकं सोपं असतं तर आज तुम्ही एवढे माझ्या लाईव्हला येऊन 4-5 हजार लोक माझी वाट पाहिली नसते, तुम्ही परत कुठून तरी कमवले असते. पण मला माहिती आहे तुम्ही हे पैसे आज जर माझ्याकडून पैसे आले नाही तर तुम्ही आयुष्यात म्हणजे परत हे पैसे कुठूनच कमवू शकत नाही तुम्ही, म्हणजे आयुष्यात तुमच्याकडे पर्याय राहणार नाही. त्यामुळं हे पैसे मला तुम्हाला देणं आहे, म्हणजे मला म्हणजे हे पैसे दिल्याशिवाय मी मरू पण शकत नाही, एवढं तुम्हाला सांगतो. म्हणजे एवढं हा भयानक विचार केला तर एवढं मला गांभीर्य आहे या गोष्टीचं. मला मी कळू शकतो या गोष्टी, कारण खूप वाईट गोष्टीतून मी आलेलो आहे, खूप वाईट परिस्थिती मी पाहिलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही फक्त आज ना उद्या 2 दिवस लेट होईल, 8 दिवस लेट होईल, काय होईल प्रोटोकॉल नुसार होईल, पण मी तिथे असणार आहे, मी ऑफिसला असणार आहे. तुम्ही मला येऊन समक्ष भेटा, बोला, एवढे दिवस वाट पाहिले. आज तसं सगळ्या ऑफिसच्या प्रोटोकॉलला सहकार्य करा. पैसा सगळ्याचा तुम्हाला सांगतो 20 तारखेपासून डिस्ट्रीब्युशन चालू होणार आहे. पहिलं पैसा तुमच्या प्रत्येकाच्या हातात भेटणार आहे आणि तुमचा हक्काचा पैसा आहे तो तुमच्या हक्काने घेणार आहे. पैसे देऊन मी तुमच्यावर उपकार करत नाही, हे बी तुम्हाला अजून सांगतो. कारण तुम्ही असं कोणी म्हणू नका का तुम्ही पैसे दिले बाकीच्यांनी कोणी दिले, मला बाकीच्यांशी घेणं नाहीये. मी तुमचे पैसे घेतले, तुम्ही काही करून मला ते पैसे देऊ नये. मी पैसे देऊन तुमच्यावर उपकार करतो, अशातला काही भाग नाहीये. त्यामुळे कुणी इथे गैरसमज करून घेऊ नका की, आणि असंही कोणी नका मला कोणाची शाबासकी किंवा वा ते नकोय, कारण त्याचा पात्र मी नाहीये. माझ्याकडून दिलेला शब्द पाळला गेला नाही, माझ्याकडून प्रॉब्लेम झाला. उलट तुम्ही मला जे आज एवढं सहकार्य केलं, एवढा वेळ दिला, हे सगळ्या गोष्टी केल्या, हे जे तुमचे माझे उपकार आहे, माझ्या जर या जन्मात शक्य झालं तर मी ते परत फेड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. हे पण तुम्हाला सांगतो, मी तुमचे उपकारही ठेवणार नाही. जर हे सगळं जर याच्यातून आपण सगळं बाहेर निघलो तर याच्यानंतर मी परत एवढं मला माहिती आहे आज आपला जो परिसर आहे तो पूर्ण आर्थिक कोंडीत सापडलेला आहे, पूर्ण डिस्ट्रॉय झालेला आहे अक्षरशः. तर मी परत ह्याच प्रयत्नाने ह्याच जोमाने तुमच्या सगळ्याचा रिस्पॉन्स बघून आज मला हे उठायला ताकद भेटली आणि हे सगळं याच्यात तुम्ही बाहेर निघतो परत एवढ्याच ताकदीने प्रयत्न करून परत हे सगळ्यांना कसं सक्षम करता येईल याचा मी प्रयत्न करत. पण याच्यातून मला तुमच्याकडून एकही रुपयाच्या फायद्याची अपेक्षा नाही, मला तुमच्याकडून काही नकोय, 1 रुपयाची अपेक्षा नाही. जे येईल 1 रुपया तर माझ्याकडूनच तुम्हाला येईल, तुमच्याकडून मला काही नकोय. प्लस माझ्या नावाखाली तुम्हाला कोणी काही पैसे वगैरे काय मागत असेल, 1-2 स्कॅम झालेत, मी खात्री केली ते खरोखर झालेत, तर असं मला एकही रुपया नकोय. कोणी कृपया करून माझ्या कोणत्याही खात्यावर माझ्या नावाने कशाने एक 50 पैसे सुद्धा पाठवू नका, मला काही लागत नाही. ज्यावेळेस लागत होते त्यावेळेस मी तुम्हाला मागितले होते, पण माझी एक चूक झाली, मी तुम्हाला नंतर सांगितलं नाही काही, त्याच्यामुळेच या स्कॅमला पुनरावृत्ती भेटली. तर तर याच्यातून फक्त काय आहे की ज्यांनी जे खरंच फसले असतील तर त्यांनी ते पुरावे वगैरे आणा, अकाउंटला पैसे पाठवलेले आहेत तर त्याच्यावर आपण रितसर पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करू. ते पैसे जर असतील सिस्टम मध्ये तर ते होल्ड वगैरे करून ते आपल्याला पैसे भेटतील. मोठमोठे अमाऊंट आहेत, 5-5, 10 लाखाचे, हे पैसे खरोखर मी चांगला मी घेतले नाहीयेत. तर त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीवर आपण कायदेशीर मी आल्यावर आपण पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्यावर गुन्हे दाखल करू. ते अकाउंट भेटतील, ते सायबर वगैरे आहे ते ट्रेस होतं. एवढ्या त्या अवघड गोष्टी नाहीयेत. ज्यांनी पैसे पाठवले असतील किंवा काय असेल तर असे फ्रॉड जर झाले असतील तर आपण चान्सेस आहेत ते रिकवर होण्याचे, ते पण आपण करू, कारण ते तुमचे मेहनतीचे पैसे आहेत. आपला 1 ना 1 रुपया आपल्याला आज म्हणजे या संकटात आपल्याला 1 रुपया जरी असला तर तो महत्वाचा आहे, तो माझा असो किंवा तुमचा असो. तुमच्याकडे जरी 2 रुपये आज तुम्हाला एक्स्ट्रा कुठून भेटले तर तुम्ही मला 2 दिवसाची सवलत देणार आहे का? तर तुमचं ते समोरचं काम होणार आहे, तुम्ही मला थांबणार आहे. उद्या तुम्ही अडचणीत आले तर तुम्ही मला तंग करणार आहे पैशाला. त्यामुळं आज तुम्ही एखाद्या संकटातून निघताय तर त्याच्यातही मला आनंद आहे, मी निघतोय त्याच्यातही मला आनंद आहे. ठीक आहे, एवढ्या गोष्टी बोलायच्या होत्या, बाकी काही नाहीये. तर 20 तारखेला आपलं एक्झॅक्ट ऑफिस ओपन होतंय. फक्त तिथं गर्दी करून आपण 19 तारखेला तुम्हाला ऑफिसचे अपडेट सांगाल. कोणी यायचं त्याच्यासाठी आपण ऑनलाईन बुकिंग करू, टोकन सिस्टम करू, काहीतरी करू. फक्त तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर आणि तुमच्या पावत्या, आणि जर ऑनलाईन पैसे पाठवले असतील फोन पेने वगैरे तर ज्या अकाउंटमधून पैसे आले त्या अकाउंटची डिटेल, एवढ्या गोष्टी कृपया तुम्ही कलेक्ट करून ठेवा. ह्या गोष्टी आपल्याला कंपल्सरी लागणार आहे. हा, आणि अजून एक की प्रत्येकाचा आपल्याला एक 100 रुपयाचा स्टाम्प पेपर लागणार आहे. तर तो ज्या दिवशी यायचा त्या दिवशी तुम्ही खरेदी करा, ज्याला ज्या दिवशी बोलवणं होईल त्या दिवशी त्याने तो खरेदी करा 1-2 दिवसाच्या, आणि तो घेऊन या. कशासाठी की आपण ज्यावेळेस तुमचे पूर्ण पैसे परत करणार आहे तर शक्यतो आपला सगळा जो व्यवहार आहे तो स्टॅम्प पेपर होईल. मला तो स्टॅम्प पेपर तुमच्या समोर काय असं ते लिहिलं जाईल की, आणि जे असं ते ट्रान्सपरंट तुम्हाला ते पण आता सांगतो, संभ्रमात राहू नका की माझे एवढे पैसे होते, एवढे मला मिळाले, माझे एवढे बाकी आहेत. तर स्टॅम्प पेपरची एक कॉपी माझ्याकडे राहील, एक तुमच्याकडे राहील, दोघांना तो पुरावा राहील. उद्या मी तुमचे पैसे नाही दिले तर सरळ पोलीस स्टेशनला घेऊन जाणे, त्याच्यावर गुन्हा दाखल करणे, त्याच्यात मी तुम्हाला सपोर्ट करेल. आणि ज्यावेळेस तुमचे सगळे पैसे परत येतील त्यावेळेस तो माझ्याकडे पुरावा म्हणून राहील की भविष्यात उद्या तुमच्या पुढच्या पिढीने माझ्यावर
ऍलिगेशन करायला नको की माझ्या वडिलांचे माझ्या आजोबांचे पैसे यांच्याकडे होते आणि यांनी दिले नाही. मला याच्यातून बाहेर निघायचंय. माझी ही इच्छा नाही तुमचं तुम्हाला संकटात ठेवून मी इकडं तुम्हाला वाटत असेल की मी इकडं खूप चांगला राहतोय, अशातला काही प्रकार नाहीये. म्हणजे अक्षरशः मी पूर्ण रात्र जागून काढतोय, काय सोल्युशन काढता येईल, काय करता येईल, ज्याच्यावर बितते त्यालाच कळते. ज्याने संकटाचा आजपर्यंत सामना केलेला आहे अशा प्रत्येक गोष्टीचा, तर त्याला ह्या गोष्टीची जाणीव आहे. पण तुमच्या सगळ्याच्या सहकार्यामुळे आणि तुमच्या सगळ्याच्या दाखवलेल्या विश्वासामुळे आज मी याच्यातून बाहेर निघाला. मला कुठंतरी एक असं संकेतन दिसलं आणि मी इथं उभं राहिले. नाहीतर माझ्या जागेवर जर दुसरा कोणी माणूस असता तर तो अक्षरशः इथं फसून गेला असता किंवा त्याने आत्महत्या तरी केली असती. या स्टेजचा हे प्रकरण होतं. आणि याच्या मागे पण आज तुमचे एवढ्या लोकांना वाऱ्यावर सोडून, म्हणजे मला त्या गोष्टी आठवतात. ज्यावेळेस मी ऑफिसला बसायचो, मी ज्यावेळेस तुमच्या हातात पैसे यायचे, तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद येत होता आणि ज्या आशेने तुम्ही माझ्याकडे पैसे दिले होते, माझ्या तोंडून एकही शब्द आणि कधी येणार नाही की मी तुम्हाला हे दिलं, मी तुम्हाला ते दिलं किंवा असं जसं असं म्हणजे त्याला काय म्हणतात, असं मी कधी दाखवणारच नाहीये. कारण जे पण झालंय ते दोघांच्या मर्जीने झाले. मी असं कधी म्हणणारच नाही की मी तुम्हाला पैसे मागितले नाही किंवा मी तुम्हाला एवढे दिले तर तुमचे एवढेच बाकी आहेत, असं नाहीये. मला जिथं तर तुमच्याकडून काही लागली मदत, मी तुम्हाला हक्काने वेळ मागून घेतला, तुम्ही तो वेळ दिला. मला काही लागलं मी तुम्हाला हक्काने मागून घेत. ज्यावेळेस मला काही लागत मदत मी तुमच्या हक्काने येत. पण मी असं कधी दाखवून देणार नाही की मी तुमचं, कारण मी तुमच्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा उपकार केलेला नाहीये. जी गोष्ट होती दोघांच्या मर्जीने होती आणि मला गरज होती म्हणून मी घेतले. तुम्हाला काय वाटलं असं 2 रुपये कमावण्याच्या आशेने, शेवटी मला पण घर परिवार आहे, मला 2 रुपये काहीतरी भेटत होते म्हणून मी प्रयत्न करत गेलो. तसेच तुम्ही केले, त्याच्यात काही चुकीचं नाहीये. याच्यात काही असो कायद्याच्या दृष्टीनं कोणाला काय आहे. आता बऱ्याच लोकांचे मी मागं तुम्हाला सांगितलं की मला ऑनलाईनचे डिटेल द्यायचं, मला काही रिस्पॉन्स असे आले आणि काही कॉल असे आले की सर फक्त तुम्ही ऑनलाईनचेच पैसे देणार. म्हणजे साहजिक असं त्यांना वाटलं, ते कायदेशीर भाषेत थोडे बोलायला गेले की असं तुम्ही काय देणार आहेत की नाही किंवा कॅशवाल्यांचं काय, असं तसं काही नसतं. तुम्ही हे बघा, प्रत्येक गोष्टीला परमेश्वर साक्षीला असतो. तुमचे कागद तुमच्या या गोष्टी दोन साक्षीला ते नसतं. प्रत्येक खऱ्या खोट्या गोष्टीला परमेश्वर साक्षीला असतो आणि ती गोष्ट घडलेली आहे म्हणजे ती घडलेलीच आहे. ती जी खरी आहे तिला प्रूफ करावं लागत नाही आणि जी खोटी आहे ती उद्या उघड होऊनच राहते. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्याकडे कसेही पैसे दिलेले असू दे, कॅश असू द्या, ऑनलाईन असू द्या, कशाही स्वरूपात असू द्या, ते मी घेतलेले आहेत आणि त्या गोष्टीला मी जबाबदार आहे. असं नाही की तुमच्याकडे उद्या पावती नाही किंवा काही नाही, त्याच्यावर रेकॉर्ड माझ्याकडे आहे. तुमच्याकडनं स्वतः आपण ते काढू किंवा तुम्ही कॅश दिलेली म्हणजे असं काही म्हणतात लोक की कॅशचा काय पुरावा, तसं काही नसतं. कॅश मी घेतली, कोणी मला असे उसने जरी दिलेले असेल तर ते माझ्या लक्षात येईल. त्यामुळं असं काही बाळगू नका की ह्या सगळ्या गोष्टी. मला बरेच जण म्हणले मग कॅशवाल्यांचं काय, कॅश ऑनलाईन तसं काही नाही, फक्त हे माझ्या मॅनेजमेंट साठी मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे जे काही असेल ते रितसर होईल. असा मनात काही संभ्रम बाळगू नका. कोणासोबत अन्याय होणार नाही. सर्वांचा एक ना एक रुपये जसा तुम्ही आजपर्यंत विश्वास ठेवला असाच विश्वास मी तुमचा जपणार आहे. शेवट मला तुमच्याकडून काही नको, फक्त तुमचे पैसे, तुमच्या कष्टाचे पैसे तुमच्या हातात भेटले, तुमच्या चेहऱ्यावर जे समाधानाचा हसू येईल आणि एक समाधान असलं पैसे भेटले, त्या समाधानात माझं सर्व काही आहे. मला तुमच्याकडनं काही लागलं तर फक्त एखादा चांगला आशीर्वाद द्या, तेच खूप झालं माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या सगळ्या गोष्टीसाठी. कारण जगात फक्त कामा येतो तो आशीर्वाद. आज मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच सगळ्या संकटातून निघत आलोय. त्यामुळं काय जे तुम्हाला देता येईल तर मला फक्त आशीर्वाद द्या. मला दुसरं तुमच्याकडनं काही नको आणि लागला तर मी फक्त तुमच्याकडनं सहकार्यच मागत. सहकार्य कसं की बाबांना ऑफिसला आज गर्दी, तुम्ही उद्या या, रांगेत बसा, थोडं थांबा, असं हे ऑनलाईन बुकिंग करून या. आता याच्यात काय होतं, मी सगळं सिस्टम करतो सगळं तुमच्यासाठी की मी आता ठीक आहे ऑनलाईन बुकिंग आज 300 लोक येऊ, उद्या 300 लोक येऊ. ऑनलाईन बुकिंग केली, मग आज बुकिंग करा, 300 लोकांचा नंबर लागला, मग एखाद्याचा नंबर 8 दिवसांनी त्याने यायचं, सर माझं हॉस्पिटलचं काम आहे, मला एवढं घ्या. तर मला खरंच म्हणजे धर्म संकटात तसं पाडू नका. तुमच्या नंबर प्रमाणेच या. कारण काय होतं, माझ्याकडे मॅनेजमेंट आणि खूप मोजके पैसे माझ्याकडे, त्यामुळं आता मॅनेजमेंट माझा खूप कोल वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही मला सहकार्य करा. जे माझ्या हक्काचे लोक आहेत, जे माझ्या रोजच्या संपर्कातले, त्यांना तर मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट थांबून घेतले. त्यांना मी सांगितले फोन करून आणि मी हक्काने त्यांना थांबवणार आहे. कारण ते बी कशासाठी करतोय मी, त्यांचे जे पैसे वाचतील ते मला ह्या लोकांना द्यायला काम आहे. त्यांच्या छोट्या छोट्या अमाऊंट आहे, हक्काच्या माणसाला मी हक्काने त्यांच्या पाय पडून त्यांना थांबवलं आणि ते ऐकतील. मला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे, त्यांच्याकडनं मला आशा आहे की त्यांनी तेवढा उपकार माझ्यावर करावा आणि ते नक्की करतील. मला त्यांच्याकडून आशा आहे. जे नाही करतील त्याला पण आपण रेडी आहे, त्यांचे पण आपण देणार. पण सांगतोय माझं एक सांगण्याचं ते तात्पर्य आहे की मला जेवढे तुमचे लवकरात लवकर पैसे परत करता येतील आणि जेवढे नंबर ऑफ पीपल्स जेवढे कमी करता येतील संख्या, तेवढी मी कमी करायचा प्रयत्न करतोय. ते तुमची अमाऊंट तुमच्या खिशात येईल आणि तुमचे जे घर संसाराचा गाडा त्याच्यामुळे थांबलेला आहे तो तुमचा सुरळीत होईल. मला या तुम्हाला कुठल्याही आर्थिक कोणी सापडून द्यायचं नाहीये.
कारण उद्या तुम्ही आर्थिक कोणी सापडले, हे कायदेशीर गोष्टी, हे काय जे होईल ते सगळं नंतर होईल, पण तुमच्या तोंडातून निघणारा तळतळाट आणि तुमच्या जे निघणारा शाप आहे तो मला सुखाने जगू देणार नाही, हे मला तेवढंच खरंय. आता मला आजपर्यंत कोणी काही चांगलं बोललं असलं, वाईट तर कोणी बोललंच नाही आजपर्यंत, म्हणजे माझ्यापर्यंत काही आलं नाही. कोणी काही चांगलं बोलले असेल तर त्याच्याबद्दल पण त्यांचे धन्यवाद. कोणी मला शाप दिला असेल, तळतळाट दिला असेल, तर तोही मला लागावा, कारण माझ्याकडनं चूक झाली. मी दर महिन्याला तुम्हाला पैसे देत होते तेव्हा मला कोणी वाईट बोललं नाही. माझ्याकडनं पैसे थांबले म्हणून तुम्ही मला शिवी दिली असेल, शाप दिला असेल, तळतळाट दिला असेल, वाईट बोलले असतील, तर तोही मला लागावा. मी देवाचरणी प्रार्थना करेल की तोही तुमचा सत्कर्मी लागावा, कारण जर तुमच्या हृदयातून माझ्याबद्दल वाईट शब्द निघतात तर नक्कीच माझ्याकडून काहीतरी चुकला असेल, आणि ते जी चूक झालेली आणि जो माझा तो हिशोब चुकता व्हायचा आहे, तो मला तो शाप तळतळाट लागावा, म्हणजे जेणेकरून तोही माझ्या डोक्यावरचं तेही ओझं कमी होईल, तेही कर्जातून मी मुक्त होईल. ह्या मताचा मी आहे. म्हणजे मी तुम्हाला फक्त भावनिक करतोय अशातला काही भाग नाहीये. मी खरोखर आस्तिक आणि देवाला मानणारा माणूस आहे. मी तेच मानत चालणार आहे. आजपर्यंत माझ्याकडनं काही वाईट तुम्हाला बोलणं केलं असेल, कोणाचं मन दुखवलं असेल, कळत न कळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, जाणीवपूर्वक कसंही दुखवलं असेल, तर त्यांची मी हात जोडून माफी मागतो. काय जे माझ्याबद्दल असेल ते मनातून काढून टाका. माझ्यासोबत कुणी दुश्मनी धरू नका, कारण तुमच्याशी दुश्मनी धरायला तेवढा हाव माझ्यात उरलेला नाहीये, कारण मला ह्या लोकांसाठी काम करायचं आहे. त्यामुळे मी पूर्ण शांततेत आणि एकदम अहिंसात्मक काम करणार आहे. त्यामुळे कोणाला जे काही समोर रिएक्ट करायचं ते तुम्ही करू शकता, पण माझ्याकडनं तुम्हाला अँसर भेटणार नाही, हेच मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, तर एवढीच अपडेट होती. बाकी मी कमेंट चालू करतोय, कोणाला काय बोलायचं असेल, शिव्या वगैरे द्यायचे असेल तरी द्या, काही अडचण नाही, आपण सगळ्याचं वेलकम करू. मी कमेंट चालू केलेलं आहे, तुम्हाला ज्याला काय बोलायचं ते बोलू शकता. करून बघा, कमेंट जात आहे का काय कळत नाही. माझी तर जाते कमेंट. होत आहे का कमेंट, बघा ना एकदा. कमेंट ऑफ आहे, ठीक आहे. आपण खास कमेंट साठी मी एकदा लाईव्ह डिस्कनेक्ट करतो, काहीतरी प्रॉब्लेम आहे, एकदा बंद केलं तर ते परत चालू होत नाही.